हे आहेत मोती, हे आहेत शिंपले आणि या आहेत गायत्री तिवस्कर. या मॅडम आपल्याला माहिती सांगणार आहेत शिंपल्यांची म्हणजेच मोत्यांची शेती कशी केली जाते, ते सुद्धा गोड्या पाण्यामध्ये. आपण समुद्रामधले मोती ऐकले असतील, तर आता आपण जाणून घेऊया की कमी जागेत करता येणारी, कमी खर्चात सुरुवात करता येणारी अशी मोत्यांची शेती. आपण फ्रेश वॉटर पर्ल फार्मिंग करतो, ज्याला कल्चर्ड पर्ल फार्मिंग असं म्हटलं जातं. कल्चर्ड पर्ल फार्मिंग मध्ये काही पर्टिक्युलर स्पीशीज आहेत, त्या स्पीशीज सोबत आपण काम करतो, जसं मार्जिनालिस, कोरियानस आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अवेलेबल आहे. जसं नॅचरल पर्ल बनतो तसाच आपल्याला कल्चर्ड मोती बनवायचा असतो. यामध्ये दोन प्रकारचे मोती बनवले जातात. जसं तुम्ही इथे बघू शकता, डिझायनर पर्ल आणि राऊंड पर्ल. डिझायनर पर्ल मध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ डिझाईन्स बनवल्या जातात, ज्यामध्ये हार्ट शेप येतो, गणपतीचा शेप येतो, हाफ राऊंड बनवता येतो आणि हेच मोती बाजारामध्ये तुम्हाला विकायला दिसतात. ज्वेलरीमध्ये, कुठल्या डिझायनर पीसमध्ये, डेकोरेशनच्या पीसमध्ये तुम्हाला हे आरामात बाजारामध्ये अवेलेबल मिळतात. तर ही जी मोत्यांची शेती आहे ती काळजीपूर्वक करून घेण्याची शेती आहे. याच्यामध्ये बऱ्याच लहान लहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये पाण्याची क्वालिटी, हे शिंपले कसे वापरायचे, कोणते वापरायचे, ते किती टिकणार आहेत आणि मेन म्हणजे त्याचं मार्केट काय आहे, या सर्वांमध्ये त्यांच्या एक्सपर्टीज आहेत. त्यांच्या ट्रेनिंगची लिंक तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करा मोती, ती तुम्हाला येऊन जाईल आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा.